तर एक मोठी बातमी, महायुतीचं जागा वाटप महिना अखेरला पूर्ण होणार असल्याची देखील दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी TV9 मराठीला दिलेली आहे. साम टीव्हीला दिलेली अशी माहिती. यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. अजितदादा, शिंदे, फडणवीस आणि यांच्यामध्ये स्वतंत्र बैठका सुरू आहेत. तर तिढा असलेल्या जागांचा प्रश्न अमित शहा सोडवणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. अमित शहा आपल्या बैठकीमध्ये तोडगा काढतील असंही सूत्रांकडून कळतंय. यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महायुतीचं जागा वाटप महिना अखेरीस पूर्ण होणार आहे. अजितदादा, शिंदे आणि फडणवीस यावेळेस हे जागा वाटप पूर्ण करतील अशी माहिती असल्याचं कळत आहे. रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली, काय अधिकची माहिती? विधानसभा निवडणूक अनुषंगाने तिन्ही पक्ष मात्र जशा पद्धतीने चर्चा व्हायला हवी ती चर्चा खरं तर होताना पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. मात्र तिन्ही नेत्यांनी मिळून खरं तर या संदर्भातली एकत्रित चर्चा होणं अजून बाकी आहे आणि त्याच्यामुळे लवकरच या संदर्भातली एक बैठक घेतली जाईल जेव्हा तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून यावरती तोडगा काढतील. मात्र अशा काही जागा आहेत ज्या जागा तिन्ही पक्षांना हवा आहेत किंवा दोन्ही पक्ष त्याच्यावरती दावा करत आहेत. अशा ज्या काही जागा असणार आहेत त्याच्यावरती अंतिम जो निर्णय असणार आहे तो केंद्र पातळीवरती घेतला जाईल अशी सुद्धा एक माहिती आपल्याला खास सूत्रांनी दिलेली आहे. काही ज्या अशा जागा आहेत जिथे वाद होऊ शकतो अशा ठिकाणी आपण पाहत आहोत की स्वतः अमित शहा या संदर्भातली बैठक घेतील आणि ते अगदी रुपाली, आणि आपण बघतोय की महायुतीचं जागा वाटप महिना अखेरीस पूर्ण होईल. या जागा वाटपामध्ये काही तिढा होतो का किंवा काय नेमकी भूमिका प्रत्येक पक्ष मांडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.